उद्धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला 108 स्वामी चरित्र पारायणाचा संकल्पयुक्त कसा करायचा. 108 स्वामी चरित्र पारायण. आपण महाराजांची सेवा करणं कमी करतोय, आपण बाकीच्या गोष्टी जास्त करतोय. बाकीच्या गोष्टी म्हणजे काय, हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ही पूजा करा, ती पूजा करा. पण श्री स्वामी समर्थ महाराजांना जे अभिप्रेत आहे म्हणजे काय, फक्त नामस्मरण असेल, स्वामी चरित्र असेल, ही सेवा आपण करायला पाहिजे. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. काय होतं, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा करायला सुरुवात करतो, नवीन नवीन खूप करतो आपण सेवा, पण जसं जसं जुने होत राहतो तसा गर्व अहंकार निर्माण होतो. गर्व अहंकार, मोठेपणा, मीपणा हे चालू होतं. आणि जेव्हा आपण नवीन नवीन असतो तेव्हा मनापासून सेवा करतो. 3 अध्याय स्वामी चरित्र असेल, स्वामी चरित्र वाचन. पण काही वेळानंतर, काही काळानंतर, काही काळ जातो, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, मग आपण स्वतःलाच मोठं समजतो की मी आहे म्हणून सगळ्या गोष्टी आहे, मी आहे म्हणून हे, किंवा ह्या गोष्टी अशा आहे, अशी सेवा मला माहिती, अशी सेवा तशी माहिती. असं काही नसतं. आपला जन्म जरी संपला ना तर आपण महाराजांना ओळखू शकत नाही. लक्षात ठेवा, नाही ओळखू शकत. मी पण नाही, मी शून्य आहे. पण आता काही जणांना 108 स्वामी चरित्राचा संकल्प करायचा आहे. मग 108 स्वामी चरित्र संकल्प करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, 108 स्वामी चरित्र पारायण करत असताना परान्न घ्यायचं नाही का, 108 स्वामी चरित्र पारायण करत असताना काय संकल्प घ्यायचा आणि कशासाठी करायचं. तुमचं कोणतंही काम अडकलं असेल, कोणतंही, आपल्या सगळ्या समस्यावर उपाय म्हणजे स्वामी चरित्र वाचन. ते नुसतं वाचायचं का. आपण जर आता बघितलं तर आता पण तसंच आहे. स्वामी सूत असेल, बाळप्पा महाराज असेल, चोळप्पा महाराज असेल, हे अजून पण आहे. सुंदराबाई पण अजून पण आहे, अजून पण आहे. प्रत्येक तुम्हाला मठ असेल, केंद्र असेल, ते सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतील, आहे. म्हणून आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात, हे लक्षात ठेवा. आपण महाराजांची काय सेवा करतोय, महाराज आपल्याकडून काय सेवा करून घेताय, हे कधी कोणाला सांगायचं नाही. मग 108 आपल्याला स्वामी चरित्र पारायण करायचं आहे तर त्यासाठी कोणतंही यंत्र घ्यायची गरज नाही. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, मग शेजारच्या बहिणी घेतलं मग आपण पण घ्यायचं, असं करू नका. त्या यंत्रतंत्राला महाराजांना सगळ्यात पहिले हे यंत्रतंत्रच महाराजांना आवडत नव्हते आवडत. महाराजांनी कधी सांगितलं नाही की हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते लक्ष्मी कुंचन घ्या, नाही सांगितलं. मग 108 स्वामी चरित्र करायचं असेल तर ते कोण करू शकतं, कोणी करू शकतो. महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, कोणी करू शकतो. स्वामी चरित्र तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचा, सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकाशनाचं वाचा. अजून एक कोणतंही प्रकाशन, असं काही नाही यांचंच वाचा त्यांचंच वाचा, नाही. वासुदेव बळवंत थोरात स्वामी चरित्र जे आहे 21 अध्याय आहे, ते कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, काही हरकत नाही. संकल्प कसा करायचा, हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध अक्षता फुल घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं, आणि म्हणायचं की 108 स्वामी चरित्र वाचन हे महाराजांची इच्छेने आम्ही करतोय. तुमचा संकल्प असेल तो करायचा, तुमची इच्छा काय ते म्हणायची आणि पाणी खाली सोडून द्यायचं. तुम्ही 108 पारायण कधी पण चालू करू शकता. त्याला ब्रह्मचार्याचे नियम नाही, ब्रह्मचार्याचे नियम नाही. याला खाण्यापिण्याचे पण नियम नाही. फक्त नॉनव्हेज खाऊ नका, दारू या गोष्टी करायच्या नाही, बाकी कोणतेही नियम नाही. गुरुचरित्रासारखं नाही आहे. गुरुचरित्र हे 53 अध्याय असतं, स्वामी चरित्र हे 21 अध्याय आहे. गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असेल, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल, यांचा गाणगापूरच्या लीला असेल, अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, कुरोपूर आणि गाणगापूरच्या जास्त लीला या गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. स्वामी चरित्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये 21 वर्ष होते, अजून पण आहेत. त्या ज्या लीला आहेत त्या स्वामी चरित्रामध्ये वर्णन केलेल्या आहे. ते 21 अध्याय आहेत. 21 अध्याय, छोटी पोथी आहे, 21 अध्याय. आणि गुरुचरित्र हे 53 अध्याय. काय होतं, खूप जण गुरुचरित्र आणि स्वामी चरित्रामध्ये कन्फ्युज होता. हे कन्फ्युजन पहिले दूर करायचं. स्वामी चरित्र हे महाराजांचं चरित्र आहे.
तर हे संकल्प करून आपण 108 पारायण आहे ते कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. आता 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. आपल्या मागची काही झालेली नसेल सेवा, कोणती सेवा झाली, कारण की महाराजांसमोर उभा राहायला आपल्याकडे सेवा पाहिजे. असं महाराजांसमोर उभा राहू शकत नाही, परत गुरुपौर्णिमेला परत गुरुपद घ्यायचं असं नाही होत. महाराजांसमोर उभा राहायला आपल्याकडे जप असेल, आपलं जप, आपलं नामस्मरण, आपलं स्वामीचरित्र आपण किती केलं हे महाराजांसमोर गुरुपौर्णिमेच्या दिवशी लिहायचंय आपल्याला. आपले जेवढे स्वामीचरित्र झाले असेल आतापर्यंत पूर्ण वर्षभर, मागच्या गुरुपौर्णिमेपासून तर येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत, ते हे 108 पारायण आहे ते तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाचू शकता. बंधन नाही, कधी वाचू शकता, काही हरकत नाही. आता हे पारायण तुम्हाला करायचं आहे, तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, तुम्ही ट्रॅव्हल करत असेल तेव्हा वाचा, काही हरकत नाहीये. हे पारायण करत असताना मोठ्याने वाचायचं, आपलं आसन घ्यायचं आणि आसन घेऊन आपण 108 पारायण आहे ते संकल्पयुक्त करायचं. महिलाचे प्रॉब्लेम आले 5 दिवसाचे 4 दिवस सोडून द्यायचे, जिथून संपलं तिथून परत सुरुवात करायची. वृद्धी सुतकाला 3 पिढ्याचं पाळायचं, पूर्ण गावचं पाळायचं नाही. वृद्धी सुतक जे असेल ते 3 पिढ्या पाळायचं, पूर्ण गावचं नाही पाळायचं. आणि वाचन आहे ते आपण सुरू करू शकतो, काही हरकत नाही. 108 पारायण शक्यतो कोणाचे होत नाही, ज्यांचे झाले असेल त्यांनी कमेंट करून सांगावं. 108 पारायण कोणाचे होत नाही, कारण की याला सातत्य लागतं. तुमचं 108 दिवस तुमचे लागतात, त्याच्यामध्ये मासिक धर्म असेल, काही गोष्टी असेल, दिवस सुटून जातात. आणि हे पारायण करत असताना आपल्याला पूर्ण स्वामीचरित्रामध्ये काय वर्णन आहे हे सगळ्या गोष्टी समजतील. आपल्याला बाळप्पा महाराज व्हायचंय, सोळप्पा महाराज व्हायचंय, सुंदराबाई व्हायचंय, ह्या गोष्टीतून आपल्याला समजेल. किंवा स्वामीसूत व्हायचंय म्हणजे त्यांनी सगळं सोडून दिलं होतं, घरदार सगळं, घरावर तुळशीपत्र ठेवून महाराजांचा जे जयकार त्यांनी केला होता. त्यांना फक्त महाराज एक महाराज होते, त्यांना दुसरा काही आवश्यकता नव्हती, असे होते स्वामीसूत. बाळप्पा महाराजांना पण सावकारी होती, सगळी सोडली, 30 वर्षाचं वय झालं, घरदार सोडलं, महाराजांचा छंद लागला, महाराजांचा नावाचा छंद लागला आणि अखंड नामस्मरण करायला सांगितलं. महाराजांनी पण सांगितलं अखंड नामस्मरण करायचं, हिशोब ठेवायचा जपाचा, आपण जप करतो त्याचा हिशोब ठेवायचा. हे 108 पारायण कोणीही करू शकतं, जात पात धर्म पंथ लिंग असं काही नाहीये. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा. पारायण झालं लिहून ठेवायचं की आपलं एक पारायण झालं. एका बैठकीमध्ये पारायण झालं ठीक, एका बैठकीमध्ये 1.5 तासात तुम्हाला बसणं होत असेल तर ठीक आहे, किंवा दिवसभरात कधीही वाचू शकता, हरकत नाहीये, काहीच हरकत नाही. तुम्हाला वयोवृद्ध असाल, बसता येत नाही खाली, तुम्ही खुर्ची घेऊन बसा, काही हरकत नाही. तुम्हाला एका दिवसात एक पोथी ती 1.5 तासात संपती, एका दिवसात तुम्ही 2 स्वामीचरित्र वाचू शकता, एका दिवसात 3 स्वामीचरित्र वाचू शकता, काही हरकत नाही. एका दिवसात एकच स्वामीचरित्र दिवसभर वाचू शकता, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा, काही हरकत नाही. नियम काहीच नाहीये. असंच 108 दुर्गा सप्तशतीचं पण मी उद्या व्हिडिओ करणार आहे, मंगळवार आहे उद्या, 108 दुर्गा सप्तशती पारायणाचं पण करणार आहे. पण हे स्वामीचरित्र जेव्हा 108 त्या व्यक्तीचं होतं, त्या व्यक्तीचं मी बघितलेलं आहे, त्यांचा महाराजांवरचा विश्वास वाढतो, महाराजांवरचा विश्वास वाढतो अजून. कारण की रोज स्वामीचरित्र वाचल्याने रोज काही गोष्टी आपल्याला समजतात. स्वामींना दिखाव्याची भक्ती आवडत नाही, नाही आवडत. महाराजांना दिखाव्याची भक्ती आवडत नाही, कधीच नाही आवडत. महाराजांना दिखाव्याची भक्ती आवडत नाही. महाराजांना स्वामीचरित्रामध्येच वर्णन आहे. बडोद्यामध्ये महाराजांना येण्यासाठी खूप जण गुरुचरित्र पारायण करायला बसले, खूप ब्राह्मण बसवले गुरुचरित्र पारायण करायला बडोद्याला महाराजांना घेऊन जायसाठी राजांनी, पण महाराज गेले नाही. महाराजांचं जिथं आहे तिथंच महाराज जात असते, सगळीकडे महाराज जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपलं मन निर्मळ पाहिजे. महाराजांनी पण सांगितलं, त्या स्वामीचरित्रामध्ये पण वर्णन आहे की त्यांच्या मनात महाराजांविषयी भाव नाही. महाराजांविषयी जर भाव नसेल तर महाराज तिथं जातीलच कशाला. तुम्ही कितीही गुरुचरित्र पारायण करा, काही करा, हे लक्षात घ्या. म्हणून स्वामीचरित्र वाचन करताना मनापासून वाचावं. आपली जी सेवा आहे ती सेवा मनापासून करावी आणि महाराजांना मनापासून केलेल्या सेवेचं खूप फळ आहे. खूप मनापासून जर सेवा केली आपण. आणि अक्कलकोटमध्ये महाराजांनी ज्या लीला केल्या, महाराजांनी अक्कलकोटमध्ये लीला भरपूर. महाराजांना हे भोंदूगिरी या गोष्टी महाराजांना कधी आवडत नव्हत्या, कधीच लक्ष द्या, कधीच महाराजांना हे भोंदूगिरी अशा गोष्टी महाराजांना आवडत नव्हत्या. महाराजांना जे आहे, महाराज ते स्ट्रिक्ट म्हणायचे की नामस्मरण करा,
याच्या त्याच्या फंद्यात पडू नका. याच्या त्याच्यात फंड्यात पडायचं नाही. नामस्मरण करायचं, आपलं घरदार सांभाळायचं, प्रपंच करायचा, परमार्थ करायचा, पास. म्हणून स्वामी चरित्राचा 108 पारायणाचा संकल्प आपण घेऊ शकता. आपण स्त्री असेल पुरुष कोणी असेल, कोणीही 108 पारायण संकल्प आपण करू शकतो. त्याला कोणत्याही प्रकारचे नियम नाहीये, ब्रह्मचार्याचे नियम नाहीये, गादीवर झोपायचे नियम नाहीये, कोणतेही नियम नाहीये. म्हणून 108 पारायण जो व्यक्ती करतो त्याला वाचा सिद्धी प्राप्त होती, त्याचं मन स्थिर होतं, त्याला एक प्रकारची ऊर्जा भेटते आणि महाराजांचा अखंड आशीर्वाद त्यांच्या सोबत असतो. 108 नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही, आपल्याला त्यातून काही बोध घ्यायचा आहे. काही काही जण असे सेवेकरी आहेत, त्यांना पूर्ण स्वामीचरित्र पाठ आहे, त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं, पूर्ण फक्त पुस्तक हातामध्ये घेतात ते, फक्त त्यांना पूर्ण स्वामीचरित्र वाचता येतं, पूर्ण पाठ झालं. कशामुळे पाठ झालं? रोज रोज श्रवण करून, रोज वाचून वाचून वाचून. आणि त्याच्यामधून आपल्याला बोध घ्यायचा आहे की आपल्याला काय व्हायचं. आपल्याला बाळाप्पा महाराज व्हायचंय, चोळप्पा महाराज व्हायचंय, सुंदरबाई होत आहे, स्वामीसुद्धा व्हायचंय. त्यातून काहीतरी बोध घ्यायचा. नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही, नुसतं वाचायचं तसं नाही, त्यातून काही गोष्टी घ्यायच्या. महाराजांना काय अभिप्रीत आहे, महाराजांना कोणतंही यंत्रतंत्र अभिप्रीत नाहीये. महाराजांना नामस्मरण करणं महत्वाचं आहे, दुसरं काहीच नाही. आणि मी पण माझ्या याच्यामध्ये जास्त करू आपण नामस्मरणच सांगतो. नामस्मरण, स्वामीचरित्र आणि एवढ्याच गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा सेवा आहे ती महाराजांची सेवा आपली कमी होणार नाही. आणि मनामध्ये एक हे पाहिजे, मनामध्ये आपण एक गोष्ट आहे ती गोष्ट आपण मनामध्ये ठेवली पाहिजे, दुसरं काहीच नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.